आज भारत यांचा 675वा समाधी सोहळा या ठिकाणी आपण सगळे साजरा करतो आहोत आणि त्यांचे आशीर्वाद घेतो आहोत। संतांचं जीवन, त्यांचा जन्म, त्यांची समाधी या सगळ्या गोष्टी अतिशय प्रेरणादायी असतात आणि त्यातून आपल्याला निश्चितपणे केवळ विचारच नाही तर एक मार्ग देखील मिळत असतो। आणि संत नामदेव तर असे होते की ज्यांनी आपल्या भागवत धर्माला वैश्विक धर्म केलं आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं आणि म्हणूनच या संपूर्ण वारकरी पंथामध्ये अतिशय मोठं कार्य हे त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि केवळ त्यांचंच नाही तर त्यांचा अख्खा परिवार 14 लोक या ठिकाणी समाधी घेतात। मातोश्री जनाबाई ज्या खरं म्हणजे त्या काळच्या सामाजिक विषमतेचा एक भाग होत्या, पण ज्या प्रकारे त्यांनी या संतांच्या मांदियाळीमध्ये अभूतपूर्व कार्य केलं, अशा सर्व संतांचं या ठिकाणी विचार साजरे झाले पाहिजेत या दृष्टीनं आम्ही सगळे आलो आहोत। आत्ताच आम्ही ज्याला आपण नामदेव पायरी म्हणतो त्या ठिकाणी जाऊन त्यांचं स्मरण केलेलं आहे, कारण त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे। त्या ठिकाणी आरती आणि पूजा केलेली आहे आणि आता पुढच्या कार्यक्रमाला चालू आहे। राजकीय प्रश्न माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही असं वरिष्ठ संकेत राष्ट्रवादी। असं आहे, आता मी इथे कुठल्याही राजकीय प्रश्नाकरता आलेलो नाही। त्याच्यापेक्षा मोठं संतांचं कार्य आहे, त्या कार्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी आलो, तर कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही। पंढरपूर विकास आराखड्यावरून विरोध होताना पाहायला मिळते। संत नामदेवांचा अभंगावरच विचारण्यात आलेला एक नजर नष्ट करू नये आणि आपण तुमच्यावर विश्वास आहे, पोटनिवडणुकीला पण दाखवलाय, 2019ला पण दाखवलाय, 24ला पण दाखवलाय, इथल्या लोकांना आपल्याकडनं अपेक्षा आहे। पहिली गोष्ट तर आपल्याला कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाही आहे, सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे। ज्यांच्या दुकानं किंवा ज्यांच्या घरांवर आपल्याला त्या ठिकाणी कॉरिडॉरमुळे जर काही कारवाई करावी लागली तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात येईल, कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे। पण कोट्यावधी लोक या ठिकाणी येतात आणि त्यांची अव्यवस्था होत राहते, हे मात्र योग्य नाही आहे। त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आम्ही जनतेत जाऊ त्यावेळी त्यांचाही मोठा पाठिंबा आम्हाला मिळेल। सांगितलं जात नाही कशा पद्धतीने कॉरिडॉरचा आराखडा एकदा पूर्ण झाला की सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल। आपण बघितलं असेल, काही लपवण्यात आलेलं नाही, सर्वांशी या ठिकाणी सरकारच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे, सर्वांना प्रश्नावली दिली आहे, सगळ्यांची माहिती घेतलेली आहे, कुठेही लपून छपून काम चाललेलं नाही। जे काम आहे ते उघड काम आहे, उघड काम होणार आहे, कारण चोरी नाही आहे। पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही आहे, पंढरपूर विकास आराखडा म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या श्री विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा आणि आपल्या संपूर्ण या परिसराचा विकास। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।